भगवान तो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कुंडली पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे गेली। ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी साम्य आहे। चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे जिथं भगवान शंकर आहे तिथं कोण आहे? पार्वती आहे। संत तेथे विवेक, या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी विवेक हा आहे असणे की संतांच्या ठिकाणी प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूपामध्ये विवेक नांदतो, विवेक राहतो। विवेक नावाचा पोरगा नाही बरं, आमच्या नातवाचं नाव विवेक आहे। विवेक म्हणजे चांगला विचार, ज्या विचारामुळे माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाची प्रगती होते, ज्या विचारामुळे माणसाचं जीवन आनंदी बनते आणि ज्या विचारामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करण्याची बुद्धी प्राप्त होते, चांगला करण्याची बुद्धी प्राप्त होते, अशा प्रकारचा विचार त्याला काय म्हणतात? विवेक। म्हणून माणसाच्या ठिकाणी सतत विवेक बुद्धी असायला हवी। आपण सर्वसामान्य मंडळी आणि नेहमी विचारत असतो, आहे की नाही? म्हणजे विचारत असतो, विचारात असतो की नाही? कोणता विचार असते आपल्याला? काय करावं झालं नाही बाबा, हा विचार लोकांना धुन राहायचं राजा महाराज किंवा गावागावात फिरता एखादी मुलगी पाहणं, आम्हाला सगळ्यांनी मुलगी पाहणं आणि कशा होतं ते राहिलो असतो, तुमच्यासाठी पाहिजे आम्हाला काय करता आलं काय? कोणाला काय सांगू? आता आई विचारून एक प्रकारचं काय हा विवेक, संतांच्या ठिकाणचा भक्ताच्या ठिकाणचा विवेक वेगळा आणि सामान्य माणसाच्या ठिकाणचा विवेक वेगळा आहे। काय सामान्य माणसाचे विचार सामान्य, काय जे कधी परमार्थात आलेच नाही, ज्यांना परमार्थाचा स्पर्शच झालेला नाही। देव म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, तुकोबाराची गाथा म्हणजे काय, अभंग म्हणजे काय, ओवी म्हणजे काय, हे ज्याच्या जीवनामध्ये याचा सूत्राम संबंध आला नाही, एकादशीचा नाही ना द्वादशीचा नाही, काय तो इकडे आलाच नाही, त्याची गोष्ट सोडून द्या। काय जनोबारा त्याच्या बाबतीत असो हे वायानी काय ती मूर्खाची बोलली, अरे वाया वाढविता वाणी शेलेलं हन, त्याची गोष्ट करू नका। काय हे अविवेकी आहे, अविवेकी लोकांचं काय सांगतात, काय खरं आहे काय? म्हणून सामान्य माणसाचे विचार सामान्य आणि सामान्य हे कुचकाणी असते, कुचकाणी। सामान्याला काही किंमत नसते, सामान्याला काही किंमत नसते, काय कुचकाणी असते सामान्य। आणि म्हणून असामान्य अशा प्रकारचे विचार की ज्या विचारामुळे देव प्राप्त होतो, ज्या विचारामुळे संतांची भेट होते, काय आणि म्हणून अशा प्रकारचे विचार काय तर आपल्या ठिकाणी असावे, त्याच्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे। साधू संतांनी प्रयत्न केले, जसे जे हरी पलंगावरी जमते का कुणी, हा आमची भाषा वापरतो नाही, आई तर कुणी देत नाही हो, आई तर कुणी देते तुम्हा आम्हाला। त्याने एवढा मोठा अमूल्य अशा प्रकारचा देह दिला, दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाचे जीवपणा। अरे ज्या योगाने तू देवाची प्राप्ती करशील, त्या देव प्राप्तीचे सगळे इंद्रिय देव प्राप्ती करण्याकरता ज्याची गरज आहे अशा प्रकारच्या वस्तू तुला दिल्या देवानं, काय पण त्या वस्तूचा उपयोग तू देवाच्या प्राप्तीसाठी नाही करून राहिला,
त्या वस्तूचा उपयोग तू कशा करता करून राहिला? बस खावे प्यावे द्यावे असावे सदैव हे सगळं यावं संसारी आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारचे तुमच्या सामान्य माणसाचे विचार हे सामान्य असतात. आणि म्हणून तुकोबरासारख्या संत महात्म्यांनी आणि जीवनामध्ये चांगले विचार चांगलीकार केला, चांगले विचार परमार्थाच्या दृष्टिकोनातून परमार्थ करून रात्रंदिवस देवाचं नामस्मरण देवाचं चिंतन करून दीन रजनी हाती गंगा गोविंदाचे सततम कीर्तयंतो माम यतम तस्य फिरवता. या बोधावर गेले साधू महात्मे काय, आणि त्यांनी रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं आणि ते सुद्धा देवाच्या चिंतनासाठी देवाच्या भेटीसाठी त्यांच्याही मनामध्ये अशी आस लागली होती. कधी हा देव मला भेट देणार आहे, कधी मला देव भेट देणार आहे, सारखी तळमळ लागली. आपल्याला तशी देवाच्या भेटी तळमळ लागली पाहिजे. नाही आपण लोक वाट पाहतो कोणाची, गावाकडची यायची त्याच्या भेटीची आपल्याला तळमळ लागते. देवाच्या भेटीची देवाच्या भेटीची तळमळ लागली पाहिजे. आणि मग देवाच्या भेटीच्या तळमळीसाठी जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आणि साधू संतांना शरण गेले. आता त्या काळात तुकोबारासमोर साधू संत असणारे म्हणजे कोण? माऊली ज्ञानोबा हे आहे आमचे गेले महाराज आले. संध्याकाळी कीर्तन आहे आतापासून ध्यानात ठेवा. संध्याकाळी कीर्तन साधू संत महात्म्यांनी आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा काय तर तळमळ मनात होती, कधी तो देव भेटेल काय, कधी मला संतांची भेटी होईल, कधी मला संत हे देवाच्या भेटीचं वर्म कधी सांगतील. याच्यासाठी बुद्धीचा काम केला, बुद्धीवर प्रकाश टाकला, बुद्धी चालू काय. आणि म्हणून पुसाळीचे ह्याची वाटे हे जे भेटे दयाशी देव कृपा करेल माझं काय. अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतात की देवानी माझ्यावर कृपा करावी. आणि म्हणून ज्याला त्याला विचारते महाराज, अहो देवगे महाराज, गाव माळे साहेब, गाव पाटील, हा देव भेटेल का मला, देव भेटेल का सांगा ना मला, सांगा कोणी सांगा या गोविंदाची शेवटी, कोणीतरी या गोविंदाची सांगा तो काही मला भेटेल, कधी माझा उद्धार होईल, काही मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण. असे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तोपर्यंत माझ्या चित्ताला समाधान मिळणार नाही. काय तुम्ही म्हटलं ना की महाराज जो भेटेल तुम्हाला समाधान बरं वाटेल, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. म्हणून जगद्गुरु तुकोबारासारख्या महात्म्यांनी, साधू संत महात्म्यांनी आणि हा विचार समोर ठेवला. आणि हा विचार त्यांच्याकडे आहे, त्या संत महात्म्यांचे आहे. तेच आपले संत पंढरपुरामध्ये ज्यांनी काय तर देह ठेवला असे असणारे वैकुंठवासी महाराज वसुदेवजी महाराजांच्या. आणि महाराजांची शक्ती अमाप अशा प्रकारची शक्ती होती. आणि त्या शक्तीच्या माध्यमातून परमार्थाच्या जोरावर परमात्मा आपलासा करून घेतला. आणि त्यांनी आपला शेवटचा दिवस, शेवटचा देह तिथे पांडुरंगाच्या चरणी समर्पित केला. अर्थात पांडुरंगानंच त्यांना बोलवून घेतलं. आपण किती म्हटलं की देव माझा माझा माझा, देव माझा माझा, काय तर त्यानं म्हटलं म्हणायला पाहिजे का नाही, महाराज माझा 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 महाराज त्यांनी म्हटलं पाहिजे त्याला. आपण किती म्हटलं माझा माझा माझा, किती काय केलं तरी काय होणार आहे की त्याच्या पाठी माझा जर शुद्ध भाव नसेल तर अशा भजनाचा आनंद मिळू शकत नाही, अशा भजनामध्ये भेटत नाही काय. आणि म्हणून माझा त्यांनी आपलंसं म्हणावं आपल्याला, इथपर्यंत आपली भक्तीची अवस्था झाली त्यांनी आपलंसं म्हणावं. आणि ही अवस्था जी बनते ती वारीमध्ये बनते. वारीमध्ये आता 21 दिवस पर्यंत तुम्ही आम्ही सगळे घराघराचा त्याग करून आणि रात्रंदिवस माऊली 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 माऊली
चला माऊली नावावर भांडण झाले टँकरवर तरी हो माऊली तुम्हाला समजत नाही काय ते आमचे कपडे भुले आले तुम्ही खाली धावून राहिले काय हो याच्यात सुद्धा मजा येते या माऊले अरे बाबा खूप धूम होते आवडत माऊले पण ह्या खरं दुनिया म्हणून परमार्थ आहे दुनिया म्हणून परमार्थ आहे आणि तुकाराम महाराज तुमचं वर्णन केलं धन्य काय आहे त्या नावी घरी झाली नाही हो तर एकदम काही सगळे माझ्या ठिकाणी पूर्वीपासून अनादिकालापासून या मनावर पडलेले वाईट संस्कार ते एकाएकी जात नाही त्याला वेळ पैसे लागतो मग कधी कधी कशा प्रकारची संगती झाली की आपले ते विचार करू देतात त्या विचाराने घोटाळा होते त्या विचाराने काहीतरी घोटाळा होते म्हणून आपला घोटाळा होऊ नये आपल्याला शुद्ध परमार्थ प्राप्त शुद्ध परमार्थ मिळावा याच्याकरता आपण या वाटेनं चाललं पाहिजे म्हणतात तुला म्हणजे तुम्ही चाला याची वाटे भरोसेने भेटे चालू करतो भरोसा दिला विश्वास दिला तुम्हाला नाही तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका ही वाट बहुमती ही वाट चांगली आहे ही वाट बहुमती वैकुंठ जावं ही वाट चांगली आहे दुसऱ्या वाटा नाही दुसऱ्या वाटा शीत झालेला आहे कलियुगामध्ये दुसऱ्या वाटा चालत नाही एकच वाट चालते काय पांडुरंगाच्या रस्त्याची वाट उठा उठा जागा माझी भय आले मोठे मोठे भय आहे बघा थोडे दिवस राहिले आपापला विचार करा किती दिवस राहिले हे सगळ्यात मोठं भय आहे जन्माचं आणि मरणाचं जन्माचं गेलं मरणाचं भय आलं जवळ चाललं जवळ म्हणून आता झोपू नका आता जागायला राहील मग जागा म्हणून आपणही जागायचं संतांनी आपल्याला जागा केलं मग संतांनी गायलेले कातळे जेवण आपणही म्हणायचे उद्या जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माझा चुकली व्यथा ह्या व्यथा चुकवा ह्या जन्म मरणाच्या व्यथा आहेत ना ह्या चुकल्या पाहिजे ह्या चुकण्याकरता माणसाच्या ठिकाणी विवेक पाहिजे विचार पाहिजे तो विचार साधू संतांच्या ठिकाणी असतो तो विचार साधू संतांच्या ठिकाणी मूर्तिमंत नांदतो म्हणून त्यांची संगती त्यांची भेट काय त्यांच्या भेटीची आशा करा आज नाही उद्या नाही काय भेटीला की जीवा लागली से गौरवीच्या बाबतीत येतो ती तळमळ होतो ती गौरवीची ऐशा गौरवीच्या कामा तुला नारी चित्त विवळते देखावया त्यांच्या चित्ताची विवळ अवस्था होत होती म्हणून त्या अनेक प्रकारचे निमित्त करून देवाच्या भेटीसाठी निघत होत्या काय 20 पाणीयाचे करीतील घरी आणि 12-16 मिळवली परस्परी सगळ्या 12-16 त्या गोकुळाच्या जेवढ्या होत्या ना चला सगळ्यांना सांगायच्या काय आणि एकत्रपणे यायच्या आता तुम्ही कशा आल्या सगळ्या एकत्र मित्र मैत्रिणी घेऊन यायचं परमार्थाला शेजारी पाजारी घेऊन यायचं करविता व्रत अर्धपुण्य भेटते त्याचं तुम्हाला आणि म्हणून आपण चाललोय ना त्या वाटेनं ही वाट चांगली आपल्याला गॅरंटी आणि खात्री पडली की त्याच वाटेनं लोक आपण चला नाही ही वाट चांगली आहे चला ही वाट चांगली आहे या वाटेनं जायचं आणि म्हणून अशा प्रकारचा विवेक साधू संत महात्म्यांच्या ठिकाणी तो मूर्तिमंत विवेक काय तर नांदतो म्हणून त्याची संगती करायची महाराजांनी आयुष्यभर आयुष्यभर जीवनामध्ये आणि सत्सत विवेक बुद्धीला परमार्थ केला कारण परमार्थ इकडे नियम आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आहे की परमार्थ फार मोठं धन आहे बरं बाकीचे धन आहे की बाकीच्या धनाचा काही उपयोग नाही हो काय कोरोनामध्ये अनुभव आला ना कोणतं धन कामात पडलं काय हा हे लौकिक धन जास्त करून तिजोरीचं बंगला जाग्यावर गाडी जाग्यावर पण जे आपलं धन आहे की ज्यांना तुम्ही उत्पन्न केलं त्याच्यापासून ते तरी कोरोना उपयोगाला आले काय बापा जोडणे तीर्थेकर आणि अशी परिस्थिती असा अनुभव आला ना आपल्याला तरी जर आपण जागा होत नसेल काय तर मग आपल्यासारखी दुर्दैवी आपणच म्हणावं लागेल हा
येऊन जाऊन तिथंच बोलतो, येऊन जाऊन तिथंच बोलतो. किती करा, हा गुंता सुटत नाही बरं. हा गुंता फार मोठा गुंता आहे. हा गुंता सुटायचा असेल तर तुम्हाला साधू संतांचे आशीर्वाद पाहिजे, साधू संतांची संगती करावी. त्यांच्या ठिकाणचा जो वेग अगदी सोप्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये साधू संत महात्म्यांनी आम्हाला परमार्थ मार्गाला लावलेला आहे. परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना साधू संत महात्म्यांनी तुम्हाला जो मार्ग दाखवला हा एकदम सोपा मार्ग आहे. हे साधन सोपं आहे, बाकीचे साधन अवघड आहे. अवघड कोणी करत नाही. आजकाल लोक सोपी पाहिजे, अवघड कोणी नकली सांगता सुलभ बहुत अवघड वाटेल. चांगलं पाहिजे लोक काय पाहिजे नाही. जेवण जरी असलं तरी चहा जरी द्या 7 हजार गेली पण घरी 11 नंबरच असा भांडे त्याचंही नाव आलं कीर्तनात. म्हणजे या गोष्टी लौकिक व्यवहाराच्या दृष्टीमध्ये जर आपल्याला चांगलं पाहिजे तर परमार्थ आपण चांगले त्याच्या हातात करू नये. कसंही करणार, कसंही बंद लावा, कसंही कसंही चालला नाही. तसं नाही, ते नियमच पाळले पाहिजे. काही नाही, भजनाचे सुद्धा नियमच पाळले पाहिजे, कीर्तनाचे प्रवचनाचे नियमच पाळले पाहिजे. अगोदर कीर्तनकारांनी पाळले पाहिजे, मग श्रोत्यांना सांगायला लागते. तेव्हा श्रोते कसे पाळत नाही. कारण ते नियमाला फार महत्व आहे महाराज. हो, ते परमार्थातले नियम पाळले म्हणजे तुमचं तो होते. आजकाल तर घडत नाही. पूर्वीच्या ऋषी मुनींनी एका पायावर उभं राहून आणि कित्येक दिवस अन्न पाण्याचा त्याग करून तपश्चर्या केली. विश्वामित्राच्या ऋषींनी 60-60 हजार तपश्चर्या, 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली. आता आपल्याकडून तपश्चर्या होते का? 1 किलोमीटर चाललं की पाणी लागतं, पाठीवर करतात पाणी लागते का ते काम नाही तर भूकही लागते. नाचतात पाहिजे, भूकी लागल्या ना तुम्हाला वाटतं म्हणतात महाराज तुमचं पोट दुखते म्हणून का आम्ही खाल्लं पोट जेव्हा दुखत नव्हतं तेव्हा पण मी काही घेत नव्हतं. विचार सर्वांना माहित आहे. अन्नमय प्राण आहे, कबूल आहे आपल्याला. अन्नमय प्राण आहे, त्यात टाकाच लागते काही. आणि संन्यासी जरी झाला संन्यासी मात्या नाशी तोड वाशी. आम्ही तरी इकडे कशासाठी आलो? एवढ्या लांबून 500-550 किलोमीटरवरून आमच्या महाराजांच्या गुरुस्थानाहून इकडे आलो. कशासाठी आलो? कशासाठी आलो? कोणासाठी ना? पेट बडा बाका सबको लगा दिया धोखा, देख संन्यासी देख फकीरा घर मागे तुकडा. संन्यासी ते कपट असतो, मागायला जातोच ना कपडा घेऊन. एक संन्यासी एक फकीरा घर घर मागे तुकडा, एक आसन पर कोई नहीं बैठा किसे पेट का लफड़ा. एका ठिकाणी कोणी बसत नाही म्हणून मी 500 किलोमीटर इकडे आलो. का तर पाठीमागं काय पोट पाठीमागं नाही, पोट पुढेच आहे. पण मराठी भाषाच कशी आहे, पोटासाठी काय संन्यासी असो कोणी असो, साधा पशु पंछी पक्षी असू द्या, काय जनावर असू द्या, पोटासाठी खेळतेच तरी जोडतेच. तर अशा प्रकारच्या या पोटासाठी नाही तुकोबारांना तर फार कठीण भाषा वापरली. तुकोबारांना काही माहितच होतं का काय माहिती वापरूच हे पोटासाठी झाले कधीच बहुत पोटासाठी कधीचा माझ्यावरच चालणार आहे. आणि म्हणून तर आणि बघा मी किती सुंदर या पोटात गारडेला झालो चांगलीला जळणार. त्या पोटासाठी काय नाही करणार माणसं. आणि म्हणून हा या पोटासाठी पण पोट काय पोट तर भरावंच लागते. काय पण काही खाल्लं काय तुम्ही बासुंदी चपाती खा किंवा भाकरी भाजी खा, काय पोट भरते. पोट भरते की नाही? चोचले कुठे आहे? जिभीचे चोचले, गेला नाही जमत ते काय. आता मीठ नसतं मीठ खरं वाटतरी संप्रदाय खरं म्हणजे
मागण्याचा तिरस्कार करा. काय आमचे वैकुंठवासी भाऊसाहेब गोरलीकर संघाचे संस्थेचे शिक्षक काय वा कुठं जर गेला ना पंक्तीला बसला काही कमी जास्त असलं तर मागायचं नाही बरं, मागायचं नाही कोणाला. तर तसं खाणं एक दिवसाला काय फरक पडते का, मरतो काय एक दिवस एक टाईम कसं काहीतरी नंतर मग कधीतरी भेटते की बरोबर. आणि त्यासाठी म्हटलं नाही कोणी दिवसची बैठली अक्षीवरून, कोणी दिवशी पालकी तुले झालं, कोणी दिवशी सायाचा टाकलं काढून झाले, कोणी दिवशी द्रव्याची साठवणं, कोणी दिवशी घरात, कोणी दिवशी करून याचे म्हणणं, कोणी दिवशी द्रव्याची साठवणं, कोणी दिवशी घरात नाही धान्य. अशी परिस्थिती असते. कधी कधी एकदम मस्त भेटते, कधी कधी कोणत्या भाकरी खावं लागतात. आणि अजून खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1982 झाली, 1979 साली 78-79 गोष्ट आहे. आता तर मधुकरी खूप झाली, कारण एवढी मधुकरी झाली आता खूपच. पहिले तेवढी मधुकरी नव्हती. आमची पाणी कुठली होती, आम्हाला कासारवाडीची पाणी होती. कासारवाडी कोडीवाडी आळंदी ते कासारवाडी, आळंदीहून त्या सायकल दुकानातून सायकल घ्यायची, सायकलवर बसायचं आणि कासारवाडीला जायचं. तोपर्यंत माणूस ठेवतो. पण तिथं गेल्यानंतर रोज एका पहिल्या घरी नाश्ता, पहिले नाश्ता लावले रोज प्रत्येक गेल्या नाश्ता करायचा, मग मधुकरी मागायचं प्रत्येक घरी. दारावर मधुकरीची पद्धत आहे, हे सगळं काढून घ्यावं. कपडे बिपडे सगळे शर्टचा काढून फक्त बनेवरच राहायचं. ही त्या मधुकरीची पद्धत आहे. दारात गेल्यानंतर तिथं मधुकरी मुलगी पाहिजे येणार. तसा जो दुकानाला ठेवण्यासारखा तर ती मधुकरीच येत नव्हती. म्हणावं लागते मधुकरी मागायला काही नाही, विद्यार्थ्याला अडचण नाही. विद्यार्थ्यांनी मधुकरी, विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी मधुकरी मागावी. पण विद्यार्थी अवस्थेच्या त्याची पालटली मग मात्र मधुकरी करणं खायचा अधिकार नाही. काय आणि म्हणून एवढ्यापर्यंत मग ते फडकं घ्यायचं, कॅन घ्यायची घरोघरी. जवळजवळ 70 ते 75 घर होते. एक घर मालीवर, दुसरं एका मुली, दुसरं एका मुलाचे घर होते. मालीवर लोक राहायचे, तिथं जावं लागेल. कारण की घर सुटलं तर मधुकरी कमी यायची, पोरं बाकीचे गुंतून करायचे, पाणी दोन काढून टाकायचे. आणि महाराष्ट्र वेळेस 8 पण येत होती. 8 दिवसातून 3 दिवस तरी संध्याकाळी काहीच मिळत नव्हतं. दिवसा टाकायचं पण संध्याकाळी तशी झोप येते का. मग गीतेचं पुस्तक घ्यायचं सोबत. गीता वाचते काय झोप येते सांगायला सोपं वाटते. प्रत्यक्ष पाणी येईल ना, ज्यावेळेस प्रत्यक्ष तो प्रसंग येते त्यावेळेस ती फार कठीण अवस्था असते. पण माऊलीच्या छायाछत्राखाली कोणीही त्याची परीक्षा आणि तेव्हा कुठं ज्ञान प्राप्त चणे खावे लोखंडाचे, काही ब्रह्मपदी नाचे. परमार्थ पहिले पुराच्या गोष्टी येथे भावापोटी अनुता. थोड्या गोष्टीही परमार्थ करणं म्हणजे कारण हा विवेक साधू संत कृपा आम्हाला देतात. त्याची जर तुमच्या आमच्या कृपा झाली तर ते तुम्हा आम्हाला देत देतात. माझ्यावर कृपा झाली, आमच्या महाराजांची कृपा आहे. आतापर्यंत सगळं जे झालं तुम्हाला माहिती झालं, त्यांच्या आशीर्वादानं झालं. पावती पुस्तक पाहिलं कधी, पावती पुस्तक दिलं मी कोणाकडे माहिती म्हणा. शिकवणीचे किती पैसे घेतले तुमच्याकडून उभारून सांगा कोणी. आमच्या महिला मंडळात सगळ्यांना माहित आहे. सगळा फुकट फाकट परमार्थ आहे आपला. आणि मी नेहमी सांगतो की गोरडे महाराज मध्ये चालती बोलती पाठशाळा आहे. महिलांना मी शिकवतो, काहीही शुद्ध त्यांनाही आवड आहे. महाराज एक चर्चा करतात, ही चर्चा होईल अशा प्रकारच्या आमचे भजी मंडळ महिला सगळी मंडळी आणि अगदी सण मन जणांना काय करतात, परमार्थ करतात. महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आपण सर्वजण या पंढरी क्षेत्रामध्ये दाखवले, पांडुरंग राहायच्या क्षेत्रामध्ये दाखवले झालो. भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. सगळ्या तुमच्या मनात कोणती इच्छा असू दे, कारण तो परमात्मा समर्थ आहे.
त्याला कोणाचं मदत लागत नाही. सगळ्या भक्ताच्या इच्छा तो पूर्ण करतो. इथं आले जेवढे असतील तेवढेच इच्छा करू. फक्त मनामध्ये त्याच्याविषयी शुद्ध भाव पाहिजे, एकनिष्ठता पाहिजे. तात्पुरती एकनिष्ठा दाखवायची नाही, एकनिष्ठता एकनिष्ठताच पाहिजे. तर तो तुम्हाला आमच्या मनाची इच्छा पूर्ण करतो, इच्छेने ते फळ देतो. याची नवनावं काय आहे? नवल आहे का? जिची इच्छा करू तेथे भगवान पांडुरंग परमात्मा मनाचे संकल्प पावलं. पण जरी आहे बुद्धी याचे पाहिजे, याच्या ठिकाणी जर तुमची बुद्धी राहिली तर मनातले संकल्प पूर्ण केल्याशिवाय तो राहत नाही. मग या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करा की देवा पांडुरंगा आमच्यावर कृपा करा, आमच्यावर कृपा करा. आम्ही अज्ञानी लेकर आहोत तुझे. जरी काही आमचं चुकलं फक्त देवा आम्हाला माफ करा. परमार्थ करत असताना सुद्धा माणसा बोल चुका होता. या या बोलूया, या पुढे सरका, या पुढे सरका, याकडे आणि मागणी मागा. तो आपल्या मनात इच्छा कधी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण तो कसा आहे? कृपाळू आहे, दयाळू आहे. हा कृपाळू तातडी उतर त्यासाठी उभंच राहिला का? त्याला माहित आहे की माझा भक्त जर माझ्या भक्ताच्या मनामध्ये कधी काही आलं तर मला लवकर जाता आलं पाहिजे. काय त्यासाठी तो उभा राहिला. हो काय देव उभा बसला नाही बिचारा. अजून किती दिवस झाले हो? युगे 28 युग गेले तरी त्याला बसायची आवडत नाही. हे सगळे उपकार कोणाचे आहेत? पुंडलिकरायाचे. पुंडलिकराय महान संत पुंडलिकराय. आणि पुंडलिकरायांनी त्याला इथं तुमच्या अंगासाठी उभं केला. त्याला खडसावून सांगितलं इथं कोणी येऊ दे, काय नट असो नट असो कोणी असो ते, की त्याला तू शुद्ध करून घ्यावं लागल. अशा प्रकारचं पुंडलिकरायांनी त्यातून मागणी मागून घेतली. त्याला इथं विटेवर उभा केला. म्हणून त्याला देवाला संतांचं वाक्य प्रमाण आहे. बाकीचं कोणाचं ऐकणार नाही, पण संतांचं वाक्य आपलं ऐकल्याशिवाय राहत. संतांनी काही सांगू द्या ना त्याला, देव ऐकतो. आणि म्हणून संत पुंडलिकरायांनी सांगितलं की बाबा ही आमची थोडी बरी जनता आहे. जनता जनार्दनाच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता, अर्थात यांचा प्रपंच परब्रह्म स्वरूप होण्याकरता आणि यांच्या ठिकाणी तू चांगली बुद्धी दे, यांच्याकडून चांगला परमार्थ घडला पाहिजे. म्हणून यांना तू चांगली बुद्धी दे. चांगल्या बुद्धीच्या माध्यमातून हे परमार्थ करतील आणि आपल्या या जीवनरूपी या जीवनाला काय तर चांगला अर्थ प्राप्त होईल. हे जीवन सुधरेल, परमार्थ होईल आणि आपला उद्धार करून घेतील विचारे. कारण की आजकाल परमार्थाच्या अवघड अवघड वाटा लोक सांगतात. आणि इथं मात्र इथं सोपं साधन सांगितलं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. ऐकली चंद्रभागे स्नान हरिकथा. आणि कीर्तन देवाचं कीर्तन, कीर्तनामध्ये तो देव काय करतो? असतो. म्हणून कीर्तन श्रवण करा. तर अशा प्रकारे दृष्टांत आहे की चंद्र देते, आणि शंभू देते, अंजिका आणि संत देते, वासने घेते. या ठिकाणी साधू संत आहे, त्या ठिकाणी विवेक आहे. त्यांच्याकडे आपल्या ती विवेकाची माध्यम देवा. संत महाराज तुमच्याकडे जो विवेक आहे तो विवेक आमच्या ठिकाणी मूर्तिमंत सांगतो. अशा प्रकारची साधू संतांच्या ठिकाणी मागणी करायची. आणि साधू संतांची मागणी केल्यानंतर ते निश्चितच आपल्या मागणीचा विचार करतील. कारण ते देवापेक्षा सुद्धा दयाळू आहे. देव तरी एक वेळ देव देतो. देव असा आहे तो म्हणजे मला सांगितलं की पंढरपुरात आले त्यांचा उद्धार करा, बाकी त्याचं मला काही घेणं देणं. हा मग काय एवढीच लोकसंख्या आहे काय? पंढरपूरचे एवढेच लोक आहेत का? भरपूर आहेत ना. मग त्यांचं कसं होईल? त्यांच्यासाठी मग ज्यावेळेस त्या देवाचं सुदर्शन चक्र चालत नाही, भगवान शंकराचा त्रिशूळ चालत नाही, ज्यावेळेस ब्रह्मदेवाचं अस्त्र चालत नाही, अशा वेळेस साधू संतांचं अस्त्र काम करते. आता हे साधू संतांचं अस्त्र आहे. हे जे तुम्हाला सप्ताह नामस्मरण कीर्तन भजन हे साधू संतांचं खास अस्त्र आहे. या अस्त्राच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला काहीतरी विचाराची, चांगल्या विचाराची देवाणघेवाण होते. चांगले विचार आमच्या ठिकाणी प्राप्त होतात. आणि ते विचार मिळाल्याशिवाय माणसाला समाधान प्राप्त होत नाही. विचारा वाचली न पाहिजे समाधान. जोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत वरून किती परमार्थ करत असताना दिसत असला तरी मात्र
समाधान जर चित्तामध्ये नसेल तर त्या परमार्थाचा उपयोग होत नाही, अर्थात खऱ्या अर्थाने त्याला परमार्थही म्हणता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आपण साधू संत माणसाकडे एकच मागणी करू की तुम्ही महाराज तुम्ही कशा प्रकारे परमार्थ केला, तुमच्या परमार्थाची वाट कशी आहे, तुमची परमार्थ करता तुम्ही या पंढरपुरामध्ये येऊन आपला शेवट गोड केला, तशा प्रकारे आमचं भाव ही इच्छा करावी नाही का घरी जाऊन काशीवणी वापस सांगतात ते अरे दूर मस्त आला नाही योग जीवनामध्ये. काशीला जर मागून गेला नाही आमच्या घरी आहे का नाही, ही इच्छा करायची. देवाच्या सामन्यामध्ये भक्ताच्या सामन्यामध्ये देव ठेवला जावा, काय त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं शेवट तो भला खाली बघून गोड झाला. महाराजांनी तो शेवट महाराजांनी साधला, पांडुरंगाच्या चरणी आपला देह समर्पित केला. देह समर्पित केला अर्थात आपण झालेल्या कीर्तनामध्ये सांगतो ना की गौरव म्हणते ना, त्या गौरवीच्या माध्यमातून आपण ऐकतो काय की मला पोटाशी धरले माझे समाधान केले, निवृत्तीचे कृपे तुकहे ज्ञान देवाला धने. मला पोटाशी धरले, मला ती म्हणते बस हाच काल आहे जीवाशिवाची वेळ, त्यांनी स्वीकारावं, त्यांनी स्वीकारलं की जमलं, त्यांनी म्हणावा हा माझा आहे, त्यांनी स्वीकार करावा. म्हणून अशा प्रकारे साधू संत महात्म्यांची प्रार्थना करा, त्यांचं चिंतन करा, त्यांचं भजन करा, देवाचं भजन करा, दीनरंजनी हा चिंतन करा, दिवस चिंतामध्ये राहा. तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. त्या भगवान कृपानं परमात्म्याने कृपा केली नाही केली तर मग साधू संतांची भेट झाली असते. मग साधू संतांची देवाच्या कृपेनं साधू संतांची भेट होते आणि साधूच्या दर्शनानं देवाची भेट होते. तर अशा प्रकारच्या आपल्या परमार्थासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याकरता चांगली शुद्ध बुद्धी ठेवा, चांगले विचार ठेवा, अंतःकरणासाठी विचार बाळगा, कोणाचं अंतःकरण दुखवू नका, कारण जनता हेच जनार्दन आहे. आता आपल्या इथं वाडीमध्ये घुसफूस थोडीफार होते, संबूत टाकी होते, टँकरवर पाण्या आंघोळ करताना थोडंफार होतच राहते. लग्नामध्ये सुद्धा भांडणं होतात, घालायचं भजनामध्ये भांडणं होतात, पण लोक भजनामध्ये भांडणं झाले की आपला भजन सोडून देतात, येतच नाही. काय घरामध्ये भांडण झालं तर घर करून नाही सोडत रे बा, घरामध्ये भांडणं होत नाही काय खरं सांगा. होतात तरी भांडणं, कोणाचं बापाचं कधी भांडत होते, आईचं मुलाचं मुलीचं होतात ना घरात भांडणं, मग घर करून नाही सोडत. माझ्या भांडण झालं की नाही तरी बघा अरे काय बाबा चालते चालू दे, भल्या माणसा मला पुढे इकडून तिकडून चालू गेलं त्याला चालू दे, काय त्याला बोलायला कारणीभूत तू होऊ नको, पण असू द्या भजन चाललं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे. काय हेच काय तर आपल्या ठिकाणी सामुग्री आहे, भजन सामुग्री. आणि म्हणून अशा प्रकारे चांगली बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्याला द्यावी. जसं आपण प्रसंगात घटते घटके सहन करतो तसे परमार्थाची फळ सहन करायचं शिका. काय जागा आपल्याकडे कमी आहे इथं, म्हणून सगळ्यांनी थोडंसं आता मला माहित आहे तुम्ही रात्री 2 वाजता उठता, आधी उठतो 2 वाजता नाही ना, एवढ्या कमी जागेत एवढ्या लोकांचं होणं कठीण आहे. तर आपण कोणाला ते म्हणत नाही, यांनी आपल्याला हे इथं वास्तव्याला परमार्थ करण्यासाठी ही जागा घेऊन गेली, ते आमची आता त्यांचे नाव कशाला घेऊन त्यांचं पुण्य कशाला 4-5 जणांनी असतो, 5 जणांनी म्हणजे बिचारे टॅक्सही भरतात, बिलही भरतात, काय आणि आपल्या कोणाकडून काही माझ्यातलं कोणाला काही वर्गणी आई माझा ते बिचारे बस भगवंतानं त्यांचंही कल्याण करू, कारण होणारच आहे, भगवंतही त्याचं कल्याण करणारच आहे. एवढ्या लोकांचा परमार्थ होते आज त्यांच्याकडे. ही वास्तू जर इथं नसती तर कुठं थांबलो असतो आपण, बाहेर 3-4 किलोमीटर, मग तिथून काही आंघोळी होती प्रदक्षिणा नाही होती पाहिजे. काय एकदा तिकडे गेला की ते 15 येतच नाही देव, तर अशा प्रकारे